नमस्कार, पाहूया आजच्या दिवसभरातील संपूर्ण घडामोडी या सविस्तर बातम्यांमध्ये। महाराष्ट्रात नीट पेपर फुटीनंतर आता टीईटीचे पेपर देखील फुटल्याने ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि विद्यार्थ्याच्या स्वप्नावर त्यांनी वर्षभर केलेल्या कष्टावर एका क्षणात पाणी फिरले। एका स्पर्धा परीक्षेसाठी जीवतळ अभ्यास करत विद्यार्थी एका आशेवर असतात, मात्र विद्यार्थ्यांच्या आशेचा निराशा होताना सध्या दिसत आहे। याच प्रकरणावरून आता काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआय आक्रमक झाली असून एनएसयूआयने राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे पाहायला मिळाले। एनएसयूआयच्या विद्यार्थी संघटनेने विधानसभेच्या प्रवेशद्वारावरच शिक्षण मंत्र्यांची गाडी अडवली आणि काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली। दादा भुसे राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। एनएसयूआय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पोलिसांनी सागर साळुंखे याच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। विशेष म्हणजे याच मुद्द्यावर युवक काँग्रेसनेही शिक्षण मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करत सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला होता। राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्याची तडजोड करणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात लच्छमागुड्डा इथून एक अत्यंत खेदजनक बातमी समोर आली आहे। या घटनेमुळे विकसित भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। जिवती तालुक्यातील लच्छमगुड्डा येथील अवघ्या 6 वर्षीय समीर मारुती आत्राम या चिमुकल्याचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून हा मृत्यू केवळ सर्पदंशानेच नाही तर यापेक्षाही संतापजनक बाब म्हणजे वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने निष्पाप समीरला आपला जीव गमवावा लागला। ही खरोखर विकसित भारतासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल। मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास समीरला विषारी सापाने दंश केला। कुटुंबियांनी त्याला तातडीने पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचांदूर येथे हलवण्याचा सल्ला दिला, परंतु धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी रुग्णालयात रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने अखेर कुटुंबियांनी खासगी वाहनाने समीरला पुढील उपचारासाठी नेले। मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्या निष्पाप चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला। याच भागात काही दिवसांपूर्वी वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका चिमुकल्याचा जीव गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेला जबाबदार कोण? ढिसाळ आरोग्य यंत्रणा की प्रशासनाचा निष्काळजीपणा? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे। या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यातील प्रश्नांवर चांगलेच वादळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे राज्यातील अनेक प्रश्नांना घेऊन सरकारला जाब विचारत असल्याने पाहायला मिळत आहे। लोक या उपवर्गीकरणाच्या विरोधात साधारणतः 5 लाख लोक या वर्गीकरणाला उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आले। अध्यक्ष महोदय, अनुसूचित जमातीचे 58 जाती आहेत। बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उपेक्षित, शोषित, दलित, पीडित माणसाला 100% आरक्षण देण्याची तरतूद केली अध्यक्ष महोदय, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे। आणि यामध्ये कधी त्या समाजात मोडणाऱ्या त्या कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या 58 जातीचा समावेश त्यामध्ये आहे। विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी पेपरफुटी प्रकरणानंतर आता अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे। न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय कोणताही कायदा किंवा निर्णय घेऊ नये अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। या संवेदनशील विषयावर समाजातील सर्व घटकांशी व्यापक चर्चा व्हावी, तसेच संविधान आणि सामाजिक सखोल अबाधित ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। विरोधी पक्षाला सभागृहात भूमिका मांडण्यासाठी संधी नाकारल्याचा निषेध म्हणून सभात्याग करण्यातही आला। एखाद्या सिनेमातील क्लायमॅक्सला दाखवावा अशा सिनेमा स्टाईल पद्धतीने मध्यरात्री चंद्रपूर रामनगर पोलिसांनी कारवाई करत चंद्रपुरातील ड्रग्ज विक्रेत्यांना रंगेहात पकडले आहे। चंद्रपूर जिल्हा परिषदेसमोरील सुपर लॉज मध्ये मेफेड्रॉन अर्थात एमडी ड्रग्जची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी भन्नाट शक्कल लढवत रूम सर्व्हिस कर्मचारी असल्याचा बनाव केला। आरोपींनी दरवाजा उघडताच पोलिसांनी क्षणार्धात धाड टाकून तिघांनाही रंगेहात ताब्यात घेतले। या कारवाईत 22.32 ग्रॅम एमडी पावडर, 4 मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसा तब्बल 1,66,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अब्दुल राजिक, अब्दुल राशीद, शेख मुस्तफा, शेख रहीम कुरेशी आणि मोहम्मद नासिर रियाज शेख या तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या ड्रग्ज रॅकेटचे आणखी धागेदोरे शोधण्यासाठी रामनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा देववाणी डिजिटल न्यूज।